महाराष्ट्रात पुन्हा एकदा भीमा कोरेगाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। माझा संजय राऊत यांना सवाल आहे, ज्या पद्धतीनं अतिशय शांततेमध्ये 2014 ते 2019 पर्यंत मराठा समाजानं 54 मोर्चे काढले, कुठेही दंगल झाली नाही। आताही मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अतिशय संयमाने आणि शांतपणे आंदोलन करतायत, परंतु हे आंदोलन भडकवण्याची इच्छा संजय राऊत यांची आहे का? हे आंदोलन भडकून संजय राऊत चिथावणी देण्याचा प्रयत्न करतायत का? ज्या पद्धतीनं संजय राऊत म्हणतायत की भीमा कोरेगाव सारखी दंगल या राज्यामध्ये होणार आहेत, तर संजय राऊत यांच्याकडे त्याबद्दलचे पुरावे असतील तर त्यांनी तातडीनं गृह विभागाला दिले पाहिजे, नाहीतर गृह खात्याने तातडीनं संजय राऊत यांची चौकशी करून हे दंगल घडवणारे कोण आहेत याची माहिती घेतली पाहिजे। उगीच संजय राऊत यांनी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नये आणि मराठा बांधव जे शांततेने मोर्चा काढतायत, जे शांततेने आंदोलन करतायत, त्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न आणि आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करू नये। संजय राऊत यांनी अशा पद्धतीनं आगीत तेल टोकण्याचा प्रयत्न केला, आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न केला तर संजय राऊत यांचं तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही। औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत आता अर्बन नक्षल्यांची भाषा करतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेलं संविधान याच्या विरोधात बोलत आहेत। खरं तर कोर्टाने जो काही निर्णय मराठा समाजाबद्दल द्यायचा तो दिलाय, परंतु त्याला विरोध करताय तुम्ही। तुमची ही भाषा अर्बनी नक्षलीची आहे। ज्या पद्धतीनं तुम्ही बोलतायत, ज्या पद्धतीनं याआधी देखील तुमचा निवडणूक आयोगावर अविश्वास दाखवला, आता कोर्टावर अविश्वास दाखवतायत आणि न्यायपालिका जो निर्णय देते त्याला देखील तुम्ही विरोध करतायत। हा कोर्टाचा अपमान आहे आणि अर्बनी नक्षलीची भाषा संजय राऊत सातत्यानं बोलतायत। तुम्ही अशा पद्धतीची भाषा बोलत असाल तर मराठा समाज आणि सर्वसामान्य मराठी माणूस, सर्वसामान्य मुंबईकर तुमची ही भाषा सहन करणार नाही। अर्बनी नक्षल्यांच्या पावलावर पाऊल तुम्ही टाकलेलं आहे, ते योग्य नाही। मराठा आंदोलनाबद्दल राज्य सरकार किंवा इथले मंत्री गंभीर नाहीत अशा पद्धतीचा आरोप संजय राऊत करतायत। संजय राऊत यांचा आरोप किती हास्यास्पद आहे। ज्या पद्धतीनं संजय राऊत ही भाषा वापरतायत, माझा संजय राऊत यांना सवाल आहे, तुम्ही काल राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी 2000 किलोमीटर लांब असलेल्या बिहारमधील पाटण्यामध्ये गेलात, परंतु तुम्हाला आझाद मैदानावर जावंसं वाटलं नाही, तुम्हाला त्याबद्दल चकार शब्द बोलावंसं वाटला नाही। राज्य सरकार मराठा आंदोलनाच्या बाबतीत आणि मराठा प्रश्नांच्या बाबतीत अतिशय सजग आहे आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं केलेलं आहे। त्यामुळे उपसमितीनं काय केलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी काय केलं पाहिजे, हे नाकाने कांदे सोलण्याचं काम संजय राऊत यांनी करू नये। काल तुम्ही 2000 किलोमीटर लांबपर्यंत पाटण्याला जाऊ शकलात, परंतु इथल्या आझाद मैदानावर जाण्याची हिंमत तुमची होत नाहीत। उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसून मनोज जरांगे पाटील यांना फोन करतायत, परंतु काही किलोमीटर लांब असलेल्या 20 किलोमीटर लांब असलेल्या आझाद मैदानापर्यंत तुम्हाला जाता आलं नाही। तुम्ही एका बाजूला पटण्याला जाणार, पटण्याला जाऊन गप्पा हाणणार आणि दुसऱ्या बाजूला नाकाने कांदे सोलून इतरांनी काय केलं पाहिजे हे सांगत बसणार। संजय राऊत यांना हा अधिकार नाही।